लेक्चर नंबर 7 कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. लास्ट क्लासमध्ये आपण टॉपिक डिस्कस केला होता व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ओके, आणि व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचा यूज करून हायब्रिडायझेशन फाइंड आउट केलं होतं आपण, जॉमेट्री फाइंड आउट केली होती. त्याच्यानंतर अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक, नसतील तर डायमॅग्नेटिक, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स है ना, अशा गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर नेक्स्ट त्याच्यावरतीच बेस क्वेश्चन आहे बघा काय म्हणत आहे. स्ट्रक्चर ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स NiCN/4 2- है ना. तर आपल्याला तसं स्ट्रक्चर त्यांना सांगूनच दिलं स्क्वेअर प्लेनर आहे म्हणून, है ना. आपल्याला हायब्रिडायझेशन काढायचं आहे. अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का, पॅरामॅग्नेटिक आहे का, डायमॅग्नेटिक आहे का, है ना. ह्या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत. कशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा लक्ष द्या. तर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे Ni, काय दिलेला आहे क्वेश्चन, NiCN/4 आणि त्याच्यावरती आहे 2-. तर आता एक एक स्टेप लक्षात घ्यायची आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पहिली स्टेप काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट काढा, है ना. मग ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, Ni साठी NiX, CN काय असते -1. अरे माहिती आहे ना, Ni साठी X आणि CN किती आहे -1. मग काय होईल, X प्लस 4 वेळा CN म्हणजे -1 आणि इक्वल टू वर किती आहे -2. इक्वल मध्ये काय लिहायचं, जे वर आहे ते. लक्ष द्या बोर्डवर खराब. मग काय होईल, X प्लस -4 इक्वल टू -2. X इज इक्वल टू -2, -4 इकडे गेला तर +4 म्हणजे X किती आला +2. म्हणजे इथं जो निकेलवर चार्ज आहे तो किती आहे +2. दुसरी स्टेप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. अरे दुसरी स्टेप हेच आहे ना. पहिल्या स्टेप मध्ये काय करतो आपण, ऑक्सिडेशन स्टेट, आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणाचं, सेंट्रल मेटलचं. सेंट्रल मेटल कोण आहे, निकेल. मग आता सर्वात आधी तुम्हाला निकेलचा ॲटॉमिक नंबर लागेल. किती आहे, निकेलचा ॲटॉमिक नंबर असते 28. सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल को नाही म्हणजे निकेल. 8 नंबर लिहायला म्हणजे 28. ठीक आहे. तर निकेलसाठी काय येणार, आर्गॉन, नंतर 3D, नंतर 4s. आता मी इलेक्ट्रॉन भरतो याच्यात. किती, आर्गॉन 18, 18 2 20, 20 8 28. ठीक आहे. मग आता आपल्याला निकेल नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे निकेलवर किती चार्ज, किती आहे +2. मग निकेलवर +2 आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, आर्गॉन 3D 4s. +2चा अर्थ काय आहे रे, +2चा अर्थ आहे त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिले. मग आता 2 इलेक्ट्रॉन दिले तर कुठून देणार, शेवटच्या शेल मधून. शेवटची शेल कोणती आहे 4s. मग 4s मधले 2 दिले, त्यात किती राहिले 0. मग याच्यात किती आहेत 8. बरोबर आहे का. बर, मग आता बॉक्स काढायचे. डी ऑर्बिटल किती असतात 5. डी ऑर्बिटल आहेत 5. एस ऑर्बिटल 1. आता डी मध्ये इलेक्ट्रॉन्स भरा. किती आहेत इलेक्ट्रॉन 8. कसे भरणार, सिंगल 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 सिंगल. किती झाले 5. आता पेअरिंग करा 6 7 8. ओके, भरले इलेक्ट्रॉन्स. आता स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे म्हणतो तो. स्क्वेअर प्लेनर आहे म्हणजे DsP2 म्हणजे डी अवेलेबल होते. स्क्वेअर प्लेनरचा हायब्रिडायझेशन काय होतं, DsP2 म्हणजे डी अवेलेबल होते. आता डी अवेलेबल का होते, कारण इथं लिगंड कोण आहे CN, आणि हा जो CN- आहे, CN- इज स्ट्रॉंग फील्ड लिगंड. कोणता लिगंड आहे, स्ट्रॉंग फील्ड. हेन्स पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. ठीक आहे. म्हणून इलेक्ट्रॉनची काय होणार, पेअरिंग होणार. मग इलेक्ट्रॉनची पेअरिंग होणार म्हणजे हा इलेक्ट्रॉन मागे जाईल आणि इथं पेअर तयार करेल. बरोबर. आणि यानं जर पेअर तयार केली तर आता निकेल 2+ कसा दिसेल, निकेल 2+ साठी 3D 8 आणि 4s 0. ओके, डी ऑर्बिटल किती आहेत 5. डी ऑर्बिटल आहेत 5. एस ऑर्बिटल 1. 4s च्या नंतर 4p पण असते, जो किती आहे 0, ज्यात इलेक्ट्रॉन नाही आहेत, है ना. असं. मग आता या डी मधले इलेक्ट्रॉन भरा.
तर हा मागे आला तर जोडी तयार होईल, म्हणजे इथं एक जोडी, इथं एक जोडी, इथं एक जोडी आणि इथं एक जोडी. बरोबर? अरे बरोबर आहे का? हा. मग आता हायब्रिडायझेशन कोणतं तयार झालं पहा बरं. हा एक डब्बा. आपल्याला किती डब्बे लागतील सांगा. किती लिगंड आहेत? 4. 4 लिगंड आहेत तर रिकामे डब्बे 4. मग 4 डब्यासाठी हा 1 2 3 4, तर हे 4 डब्बे राहत. ओके. आणि हे जर 4 डब्बे लागले तर या चौघांची काय होणार? मिक्सिंग. आणि या चौघांची मिक्सिंग झाली की नवीन 4 तयार होतील ना. या चौघांची मिक्सिंग झाल्यावर नवीन 4 तयार होतील, म्हणजे Ni2+ काय होईल? रोजच झालंय. स्टेप्स लक्षात ठेवा. सर्वात आधी आपल्याला काढायचे ऑक्सिडेशन स्टेट. दुसरा आपल्याला काढायचा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्ही पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटमचं काढसाल, सेंट्रल मेटलचं. नंतर काय करायचं, त्याची ऑक्सिडेशन स्टेट जेवढी आहे तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामधून काढून टाकायचे आहे ना. मग ते झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ते झाल्यानंतर मग बघायचा लिगंड कोणता आहे. जर स्ट्रॉंग फील्ड लिगंड असेल तर पेअरिंग करायची, वीक फील्ड असेल तर पेअरिंग करायची नाही. आणि पेअरिंग नंतर काय, पेअरिंग झाल्यानंतर काय असते? हायब्रिडायझेशन. मग हायब्रिडायझेशन बघायचं काय. आणि हायब्रिडायझेशन माहीत झालं की मग त्याच्यात इलेक्ट्रॉन भरायचे. कॉम्प्लेक्स फॉर्मेशनच्या वेळेस लिगंड जे इलेक्ट्रॉन देणार आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायचे आहेत. ओके. आणि नंतर फायनली तुम्हाला माहित पडेल की आपलं हायब्रिडायझेशन काय आलं, त्याच्यावरून जॉमेट्री कोणती आली, मग अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का ते माहिती पडेल. नंतर पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक आहे हे तुम्हाला माहित पडेल. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करता वेळेस. ओके. हा काय होईल सांगा मग आता. सांगा रे. निकेल 2+, निकेल 2+ है ना. इथं 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8. आणि इथं काय तयार होतील रे, या चौघांची मिक्सिंग होणार ना, म्हणजे काय तयार होतील? 4. 4 काय तयार होतील? 1 D 1 S आणि 2 P. हायब्रिड ऑर्बिटल्स होतील का तयार? हायब्रिड ऑर्बिटल्स. ओके. आता हे ऑर्बिटल्स मी ड्रॉ करतो. काय येणार सांगा? 3D 8 D ऑर्बिटल. इथं तुम्हाला किती काळा लागतील रे आता? 4च. अरे डी ऑर्बिटल किती काळा लागतील? 4च काळा लागतील ना, कारण हे एक डी ऑर्बिटल तर हायब्रिडायझेशन मध्ये गेलं तर इथं 4च राहिले. आणि हे 4 मिक्स झाले तर नवीन 4 तयार झाले इथं हायब्रिड ऑर्बिटल. ओके. नवीन 4 तयार झाले. आता याच्यात मी इलेक्ट्रॉन्स भरतो. आता याच्यात इलेक्ट्रॉन किती होते? इथं एक पेअर होती, इथं पेअर होती, इथं बी पेअर होती आणि इथं पण पेअर होती. असंच होतं ना. हा. मग आता कॉम्प्लेक्स फॉर्मेशन नंतर काय होणार? जेव्हा कॉम्प्लेक्स तयार होणार तेव्हा हा जो लिगंड आहे हा काय करेल? इलेक्ट्रॉनची पेअर त्याला देणार. मग किती लिगंड आहेत? 4. तर 4 लिगंड आहेत तर 4 पेअर देतील ना. तर इथं अशा तुम्हाला 4 पेअर दाखवायच्या आहेत. पण ह्या कधी तयार होतील? आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल. मग आता करू आपण याचं पोस्टमॉर्टम है ना. सांगा आता एक एक गोष्ट काय काय माहित पडेल. सगळ्यात पहिले तुम्हाला माहित झालं हायब्रिडायझेशन. ठीक आहे. किती आहे? तर पहिला पॉइंट तुम्हाला माहिती आहे हायब्रिडायझेशन DsP2 हायब्रिडायझेशन हे माहित झालं तुम्हाला. दुसरं, जर हायब्रिडायझेशन DsP2 आहे तर जॉमेट्री कोणती आहे? कोणती असते? स्क्वेअर प्लेनर. कोणती जॉमेट्री असते? स्क्वेअर प्लेनर. कोणती जॉमेट्री आहे? स्क्वेअर प्लेनर. नंतर मला सांगा आता अनपेड इलेक्ट्रॉन आहेत की नाही आहेत? अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहेत, म्हणजे आपण लिहिणार नो अनपेयर्ड इलेक्ट्रॉन. नो अनपेयर्ड इलेक्ट्रॉन. आणि अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे म्हणजे हा पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक आहे? डायमॅग्नेटिक. काय आहे हा? डायामॅग्नेटिक. काय आहे? डायामॅग्नेटिक. झालं आपल्याला. आणि जर स्ट्रक्चर काढायचंच असलं तर कसं बघीन? स्क्वेअर प्लेनर आहे ना. आणि सेंटरला कोण आहे? निकेल. मग स्क्वेअर प्लेनर कसं असते रे? 1 2
3 4 असं असते ना. आणि याला काय लावायचे आहेत तुम्हाला, कोण आहेत, CN. तर इथं लावायचं आहे तुम्हाला CN, इथं CN, इथं CN. लक्षात ठेव जा, आपल्याला C जोडायचं आहे, बरोबर का. स्क्वेअर प्लेनर असं असेल ना. ओके. आणि याच्यावर चार्ज किती येणार रे, याच्यावर जर तुम्ही चार्ज बघितला तर तो चार्ज किती आहे, किती आहे, 2 - किती आहे, 2 - म्हणजे असं स्ट्रक्चर दिसत तुम्हाला. ओके, समजलं एवढं. आता क्वेश्चन्स किंवा पहिले व्हीबीडीचे लिमिटेशन्स पहा. आता व्हीबीडीचे लिमिटेशन काय आहेत, म्हणजे याला लिमिटेशन आले म्हणून पुढची थेरी आली CFT, क्रिस्टल फील्ड थेरी. ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. तर सर्वात आधी लिमिटेशन मध्ये, इट डज नॉट एक्सप्लेन हाय स्पिन और लो स्पिन नेचर ऑफ द कॉम्प्लेक्सेस. कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे ते सांगत नाही. तुम्ही काल बघितलं असेल तर क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे ना. हे सांगते का व्हीबीडी, सांगते का आपल्याला, नाही. ते आपल्याला CFT सांगते. CFT मध्ये पाहू आपण. ठीक आहे. इन अदर वर्ड्स, स्ट्रॉंग अँड वीक फील्ड नेचर ऑफ लिगंड कॅन नॉट बी डिस्टिंग्विश. म्हणजे लिगंड स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे त्याच्याविषयी व्हीबीटी सांगत नाही, ते आपल्याला CFT सांगते. ओके. नंतर, इट डज नॉट प्रोव्हाइड एक्सप्लेनेशन फॉर द कलर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा कलर कोणता असेल त्याच्याविषयी पण व्हॅलन्स बॉन्ड थेरी सांगत नाही. नंतर, द स्ट्रक्चर ऑफ द कॉम्प्लेक्सेस प्रेडिक्टेड फ्रॉम व्हीबीडी वुड नॉट ऑलवेज मॅच विथ दोज डिटरमाइन फ्रॉम द एक्सपेरिमेंट. म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यावर तुम्हाला काहीतरी स्ट्रक्चर भेटलं, जॉमेट्री भेटली, आणि तुम्ही व्हीबीडीचा वापर करून जॉमेट्री काढली, दोन्ही सारखे येतीलच याची काही गॅरंटी नाही. म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू वेगळी असू शकते व्हीबीटी पेक्षा. म्हणजे लिमिटेशनच आहे ना, चुकीचं सांगू राहील ना व्हीबीटी. एक्सपेरिमेंटली तर काहीतरी वेगळं भेटू शकलं आहे ना. प्रत्येक केसमध्येच नाही पण काही केसेसमध्ये असं होते. ठीक आहे. म्हणजे हे लिमिटेशन आहे. तर व्हीबीडीचं लिमिटेशन काय आहे, हाय स्पिन लो स्पिन विषयी सांगत नाही, म्हणजे स्ट्रॉंग फील्ड वीक फील्ड लिगंड विषयी सांगत नाही, कलर विषयी सांगत नाही, आणि व्हीबीटीनं काढलेलं स्ट्रक्चर आणि एक्सपेरिमेंटनं काढलेलं स्ट्रक्चर सेम असेलच याची काही गॅरंटी नाही. समजलं. ठीक आहे. हे लिमिटेशन आहे. आता करू आपण क्वेश्चन सॉल्व. आता क्वेश्चन सॉल्व करायच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण शॉर्ट मध्येच त्याला डिस्कस करू, किंवा पटकन क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे आपला, आहे ना. थेरी बोर्डात आलं तर पूर्ण डिटेल मध्ये लिहावं लागेल तुम्हाला, आणि इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर काढता आलं पाहिजे. तर काही क्वेश्चन मी सॉल्व करतो आणि काही तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, है ना. तर त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज प्रेझेंट इन दिस. पहिले तो ऑप्शन कट करणं शिका. किती लिगंड आहेत, मग आता 6 लिगंड आहेत तर ऑर्बिटल किती लागतील, 6. अरे 6 लिगंड आहेत तर 6 ऑर्बिटल लागतील, म्हणजे 6 लागतील. तर इथं sp3 म्हणजे हे तर कटलं कारण 4च आहेत, है ना. आणि इथं dsp3 5 आहेत म्हणजे हे बी कटलं. म्हणजे तुक्का बी मारायचा असला तर हे दोन नाही मारायचे, है ना. वरच्या दोन पैकीच मारायचा. थोडा डोक्याचा वापर करायचा, आपले चान्स वाढले पाहिजे उत्तर बरोबर यायचे, है ना. कधी कधी आपल्याला नाही बी आलं, है ना. तर अशा वेळेस तुम्हाला या दोन पैकी जर तुम्ही तुक्का मारत असाल तर तुम्ही महामूर्ख, है ना. कारण तुम्ही जनरल थोडंसं लॉजिक तर लावायला पाहिजे तुक्का मारायच्या वक्ती, आहे की नाही. तर इथं 6 लिगंड आहेत तर 6 ऑर्बिटल लागतील. तर इथं 4 आहेत, इथं 5 आहेत, म्हणजे हे तर उत्तर येणार नाही. आपल्याला 6 आहे, 2d 1s 3p झाले 6, sp3d2 हे बी किती आहेत 6, म्हणजे या दोन पैकी एक उत्तर आहे. ओके. मग आता सॉल्व करू आपण. कसं येणार, सगळ्यात पहिली स्टेप ऑक्सिडेशन स्टेट काढा. तर आपल्याला दिला आहे CONH3/6 आणि त्याच्यावर आहे 3+. मग आता आपल्याला काढायचं आहे CO साठी X, NH3 0, म्हणजे X + 6 वेळा 0 इक्वल्स टू वर किती आहे +3, है ना. म्हणजे X + 0 = +3, म्हणजे X किती आला +3. ओके. X किती आला +3 माहित झालं आपल्याला. पुढे आता सांगा काय करसान. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, कोणाचं, कोण आहे सेंटरला, कोबाल्ट. मग कोबाल्ट ॲटॉमिक नंबर 27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 3d4s. इलेक्ट्रॉन भरले तर 18, 2 20 आणि 7 27. आपल्याला काय पाहिजे, कोबाल्ट वर 3+. अरे 3+ आलं ना उत्तर आपलं. मग कोबाल्ट वर 3+ आहे तर आर्गॉन 3d आणि 4s 3+ आहे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढून टाका. कसे काढणार, 4s मधले
2 म्हणजे इथं 0 आणि 2 इथून काढला, 1 इथून काढा, इथं किती राहतील 6, इथं किती राहतील 6. मग आता डी ऑर्बिटल किती असतात 5, डी ऑर्बिटल किती असतात 5, एस ऑर्बिटल 1 आणि 4h च्या नंतर 4p असते ना 0. असं असेल आहे ना. आता इलेक्ट्रॉन भरा. आता इलेक्ट्रॉन भरले तर डी मध्ये किती आहेत 6. कसे भरसाल सिंगल 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 सिंगल. किती झाले 5. आता पेअरिंग करा काय होईल 6. आता लिगंड कोणता आहे NH3. NH3 हा स्ट्रॉंग फील्ड लिगंड असते. कोणता असते स्ट्रॉंग फील्ड लिगंड. ओके तर स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे तुम्हाला पेअरिंग करावी लागेल. तर आपण काय म्हणणार NH3 इज स्ट्रॉंग फील्ड लिगंड. हेन्स पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रॉनची जर पेअरिंग झाली तर कसं दिसेल सांगा. इलेक्ट्रॉनची पेअरिंग झाली तर काय होईल. हा जाणार इथं पेअर करेल, हा जाणार इथं पेअर करेल. ठीक आहे. म्हणजे आता कोबाल्ट 3+ काय झाला सांगा रे. 3D मध्ये 6, 4s मध्ये 0 आणि 4p मध्ये 0. आता डी ऑर्बिटल किती येतील. डी ऑर्बिटल किती येतील 1 2 3 4 5. एस ऑर्बिटल 1 आणि पी ऑर्बिटल किती येतील 3. ओके. मग आता इलेक्ट्रॉन्स भरा. याच्यात किती आहेत सांगा. हे पेअरिंग झाली तर इथं एक जोडी तयार होईल, एक जोडी इथं होईल, एक जोडी इथं होईल. असं होईल ना. अरे पेअरिंग झाल्यावर असं होईल ना. सांगा मग आता किती ऑर्बिटल लागतात आपल्याला. किती आहेत लिगंड 6. तर आपल्याला 6 ऑर्बिटल लागतील. मग पहा आता 6 ऑर्बिटल बघा ना. हे 2 3 4 5 6 म्हणजे असं येईल का. या 6 जणांची मिक्सिंग होईल ना. अरे या 6 जणांची मिक्सिंग म्हणजे कोणते D2 1 यस आणि पी किती 3. हायब्रिडायझेशन होईल का. आलं का उत्तर. आहे का आन्सर. ठीक आहे. म्हणजे उत्तर कोणतं करेक्ट आहे ए D2sp3. काय येणार आन्सर D2sp3. पुढे काही सॉल्व्ह करायचं काम नाही कारण आपल्याला माहित झालं की हायब्रिडायझेशन काय येणार आहे D2sp3 आणि आपल्याला काढायचं काय होतं हायब्रिडायझेशन. काढलं आपण. किती आलं D2sp3. समजला प्रश्न. नेक्स्ट काय म्हणत आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय पाहिजेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. कशामधले याच्यामधले. मग आता याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजेत. काय दिलाय तुम्हाला COF6 आणि त्याच्यावर काय आहे रे 3- COF6 3-. सगळ्यात पहिली स्टेप काय करसाल बोलत जा. ऑक्सिडेशन स्टेट काढसाल. CO साठी X, F साठी -1. अरे फ्लोरीनवर -1 असते ना. म्हणजे काय होणार X 6 वेळा -1 इक्वल टू वर किती आहे -3. म्हणजे X -6 इक्वल टू -3 म्हणजे X इक्वल टू -3. -6 इकडे गेला तर +6 म्हणजे X किती आला +3. म्हणजे आपल्याला चार्ज माहित झाला आहे ना. ऑक्सिडेशन स्टेट माहिती झाली. आता पुढे रे ऑक्सिडेशन स्टेट झाली. पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं कोबाल्टचं. मग कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 3D 4s. मग काय होईल 18 2 20 7 27. आपल्याला काय पाहिजे कोबाल्ट 3+. आपल्याला पाहिजे कोबाल्ट 3+. मग 3+ आहे. मग 3 इलेक्ट्रॉन काढून टाका. कुठून काढसाल 4s मध्ये 2 आहेत ते काढून टाका 0 आहे ना. आणि एक मग यातला काढा लागेल 6. असं येईल ना. मग आता डी ऑर्बिटल 5 2 3 4 5. एस ऑर्बिटल 1. आता डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. काय करणार डी मध्ये 6 पहिले सिंगल 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 आहे ना. झाले 5 आणि हा एक 6. आता कोण आहे लिगंड पहा बरं F. आणि हॅलोजन्स हे वीक फील्ड लिगंड असतात. ओके म्हणजे काय येणार F- इज वीक फील्ड लिगंड आणि वीक फील्ड लिगंड आहे. हेन्स पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट ऑकर. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट ऑकर. पेअरिंग होणार आहे का नाही. पेअरिंग होणार नाही. मग रे पेअरिंग झाली नाही
तर अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. आणि आपल्याला काढायचे काय होते? अनपेड इलेक्ट्रॉन. तर किती आले अनपेड इलेक्ट्रॉन? 4. कारण हे पेअरिंग होणार नाही. सर तुम्ही म्हणणार कॉम्प्लेक्स राहायला बनवायचा, तर हे लिगंड आहेत 6, हे 6 इलेक्ट्रॉनच्या पेअर देतील. मग त्यात तर अनपेड नसेलच ना, ते तर 6 पेअरच देतील. तर इथं अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत? मग यांची व्हॅल्यू किती आहे? 4. तर 4 आपले अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ऑप्शन ए काय आहे तुमचा? करेक्ट. तर समजून राहिलं का? 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणून ऑप्शन ए करेक्ट. ओके, चला नेक्स्ट काढा. तुम्ही काढा ना. CN काय असते? स्ट्रॉंग फील्ड लिगंड. करा सॉल्व. वही पेन काढा, सॉल्व करून दाखवा. सॉल्व करा, डायरेक्ट उत्तर नाही काढायचं. प्रॅक्टिस झाली पाहिजे आपली. सॉल्व करा, प्रत्येक स्टेप तुम्हाला आली पाहिजे. जरी त्यांना हायब्रिडायझेशन विचारलं तरी तुम्ही बाकी सगळं फाइंड आउट करा. अनपेड इलेक्ट्रॉन, डायमॅग्नेटिक, सगळा क्वेश्चन सॉल्व करा. करा पटकन सॉल्व. सांगा काय आलं? बी. क्लिअर आहे का? NiCN/4 2 मायनस कसं करणार सॉल्व? मला वाटतं सॉल्वच केलं ना आपण. NiCN/4 2 मायनस हाच तर क्वेश्चन केला वाटतं आपण. हा बरं, NiCN/4 2 मायनस केला ना सॉल्व. किती आलं याचा आन्सर? हायब्रिडायझेशन पाहिजे. काय आलं होतं हायब्रिडायझेशन? DsP2. सॉल्व करायचं काम नाही, ऑलरेडी सॉल्व्ड. अरे DsP2 येते ना. घेऊ का पुढचा? काढा. डी. सॉल्व करा. दोन दिलेले आहेत आपल्याला, दोन कॉम्प्लेक्स आहेत आणि त्याच्याविषयी कोणतं ट्रू आहे. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं काय आहे? कोणतं ट्रू आहे. आणि खाली काही वाक्य दिलं आहेत. जसं पहिला आहे, इन बोथ ऑफ दीज 3D इलेक्ट्रॉन गेट पेयर्ड प्रायर टू हायब्रिडायझेशन. म्हणजे पहिले पेअरिंग होते हायब्रिडायझेशनच्या आधी. चेक करा लागेल होते की नाही होत. दोन्ही कॉम्प्लेक्स स्क्वेअर प्लेनर आहेत, चेक करा लागेल आहे ना. नंतर दोघांचं बी हायब्रिडायझेशन sp3 आहे, चेक करा लागेल. म्हणजे क्वेश्चन सॉल्व करा लागेल ना. प्रत्येक गोष्ट आपल्याला चेक करायची आहे. चेक करावं लागेल. NiCN/4 साठी तर सध्याच केलं तर त्याचं तर माहितच आहे. मग आपल्याला NiCl/4 2 मायनस काढा लागेल. NiCN/4 साठी काय माहित आहे आपल्याला? NiCN/4 साठी काय माहित आहे? हायब्रिडायझेशन काय येते? DsP2 पहिलं. दुसरा आपल्याला माहित आहे हा कोणता आहे?
स्क्वेअर प्लेनर. काय आहे हा? स्क्वेअर प्लेनर. दुसरा आपल्याला माहित आहे याच्यावर एन किती येतात? 0. अनपेड इलेक्ट्रॉन 0 येतात, म्हणजे हा कसा आहे? डायामॅग्नेटिक. हे तर आपल्याला माहितच होतं. आता फक्त NiCl/4 च डिस्कस करावं लागतं. अन Cn स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे आणि Cl काय आहे? वीक फील्ड लिगंड. मग आता मला सांगा, इन बोथ ऑफ दिस 3D इलेक्ट्रॉन गेट पेअर्ड प्रायर टू हायब्रिडायझेशन. दोघांमध्ये बी पेअरिंग होऊ शकते का? कारण हा वीक फील्ड आहे, याच्यात पेअरिंग होईल का? म्हणजे हे उत्तर तर चुकीचं आहे. बोथ कॉम्प्लेक्सेस आर स्क्वेअर प्लेनर. दोन्ही स्क्वेअर प्लेनर आहेत का? तर हा तर आहे स्क्वेअर प्लेनर. आपल्याला चेक करायला लागेल हा आहे का? NiCl/4 2-. मग NiCl/4 2- साठी चेक जर केलं तुम्ही, तर हा जो NiCl/4 2- आहे, हा जर तुम्ही सॉल्व केला तर तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल रे? की पेअरिंग होणार नाही. पेअरिंग होणार नाही म्हणजे डी अवेलेबल होणार नाही. आणि डी जर अवेलेबल झाला नाही तर पुढचे 4 घ्या लागतील, कारण 4 लिगंड आहेत. आणि पुढचे 4 घ्या लागतील म्हणजे काय येणार रे? sp3. आणि sp3 येणार म्हणजे काय येणार रे? टेट्राहेड्रल. पुढचे 4 घ्या लागतील ना, म्हणजे काय येणार? टेट्राहेड्रल. मग sp3 येणार, टेट्राहेड्रल येणार. मग हा तर दोन्ही स्क्वेअर प्लेनर म्हणते, म्हणजे चुकीचं आहे की नाही? अरे बरोबर का? चुकीचं आहे. नंतर बोथ कॉम्प्लेक्स आयन अंडरगो sp3. चुकीचं आहे. हा sp3 दाखवते, पण हा काय दाखवते? dsp2, म्हणजे ते बी चुकीचं आहे. मग आता पहिले 3 जर चुकीचे आहेत तर चौथं 100% करेक्ट आहे, म्हणजे आन्सर डी करेक्ट आहे. आणि तसं बी NiCl4 मध्ये पेअरिंग होणार नाही, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन असतील, आणि त्यात अनपेड इलेक्ट्रॉन असतील म्हणून तो काय असेल? पॅरामॅग्नेटिक. आणि NiCn/4 मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 0 आहेत, म्हणजे तो काय आहे? डायमॅग्नेटिक. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे? डी. समजलं? ओके. काळा. काय ना? 0. अजून एक सांगतो, असं काही कन्फर्म नसते की बॉस स्ट्रॉंग फील्ड लिगंड आला म्हणजे पेअरिंग होईलच सगळ्या इलेक्ट्रॉनची. असं काही कन्फर्म असते का? नाही. म्हणजे ते लॉजिक जर तुम्ही लावत असाल तर तुम्ही फसू शकता प्रश्नामध्ये, किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे, पेअरिंग होणार आणि अनपेड राहणारच नाही, असं काही असेलच अशी काही गॅरंटी आहे का? नाही. आता इथं आहे, पण प्रत्येक क्वेश्चन मध्ये असेलच याची काही गॅरंटी आहे का? नाही. त्यामुळे आपलं काम आहे की सॉल्व्ह करून पाहणं. समजलं का? कारण असे काही क्वेश्चन आहेत जिथं पेअरिंग करता वेळेस तुम्हाला पूर्ण पेअरिंग करावी नाही लागत. ओके. मग काय ते 0 येते का? अनपेड इलेक्ट्रॉन किती येतील? 0. काय करणार? पहिले कॉम्प्लेक्स दिलाय CO NH3/6 आणि त्याच्यावर आहेत 3+. ओके. मग काय होईल? CO चा चार्ज x, NH3 चा 0, तर x किती येणार इथं? +3. अरे x +3 येईल ना, कारण याच्यावर तर काही चार्ज आहेच नाही, तर हा +3 कोणाचा आहे? CO चा. मग काय करणार तुम्ही? कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲर्गॉन, नंतर काय येणार? 3D आणि 4s. तर 18, 2, 20 आणि 7, 27. आपल्याला काय पाहिजे? कोबाल्ट 3+. मग 3 इलेक्ट्रॉन जर काढून टाकले तर काय होणार? 3D 4s. इथचे 2 काढले, इथं 0. एक इथचा काढला तर इथं किती होतील? 6. बरोबर. मग आता डी ऑर्बिटल किती आहेत? 5. s ऑर्बिटल 1. मग आता याच्यात इलेक्ट्रॉन भरा. 6 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. सिंगल 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 सिंगल. 5 आणि हा एक 6. आता काय होणार? कोणता लिगंड आहे? NH3. मग NH3 इज स्ट्रॉंग फील्ड लिगंड. हेन्स काय होणार रे? हेन्स पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. आणि जर इलेक्ट्रॉनची पेअरिंग झाली तर हा इलेक्ट्रॉन मागे, हा इलेक्ट्रॉन मागे. अरे असं होईल ना? अरे समजलं का? मग हे इलेक्ट्रॉन मागे आले, पेअरिंग झाली तर कसं दिसेल? CO3+. 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6.
4s मध्ये 0. आता डी ऑर्बिटल जर तुम्ही बघितलं तर किती आहेत? 5. एस ऑर्बिटल दिस आहे ना, काय होईल सांगा? याच्यात 6 इलेक्ट्रॉन भरले, पण कशा झाल्या? 3 पेअर झाल्या. मग 3 पेअर झाल्या तर अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे? अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे इथं? 0. कॉम्प्लेक्स तयार करायची गरज नाही, कारण जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स तयार करता तो तर पेअरच देते, त्यामुळे अनपेड तर असणारच नाही. म्हणजे अनपेड जे काही आहेत ते इथंच पाहा लागतात, आणि इथं अनपेड किती आहेत? 0. म्हणून आन्सर सी काय असेल? करेक्ट. करा सॉल्व. नाव दिलं, पहिले नावावरून स्ट्रक्चर बनवा लागेल है ना. काढा नावावरून स्ट्रक्चर, काढा काढा पटकन नावावरून स्ट्रक्चर काढा पहिले. नावावरून पहिले फॉर्म्युला. बी बघा, सर्वात आधी विच फॉलोइंग पेअर ऑफ स्ट्रक्चर अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज करेक्ट, आणि हे तुम्हाला कंपाऊंड दिलाय. पहिले त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला बनवा. कसा बनवसाल फॉर्म्युला सांगा? टेट्रासायनो निकेलेट म्हणजे निकेल आहे. टेट्रासायनो, सायनो म्हणजे सियन, टेट्रा म्हणजे 4 वेळा, टेट्रासायनो नंतर ब्रॅकेट आला, ब्रॅकेट कंप्लीट, आणि हे आयन आहे. याच्यावरचा चार्ज काढावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, मग याच्यावर चार्ज कसा काढणार? निकेल किती दिलाय तुम्हाला? निकेलेट 2 दिलाय, म्हणजे निकेलवर चार्ज किती आहे? +2. सियन वर किती असते? -1. म्हणजे हा +2 प्लस 4 वेळा -1 म्हणजे +2 -4 म्हणजे किती आलं? -2. किती आलं? -2. म्हणजे याच्यावर चार्ज आहे 2-. म्हणजे हे तुमचं कंपाऊंड आहे, आणि या कंपाऊंडसाठी आपण प्रश्न आधीच सॉल्व्ह केला आहे ना. केलं हे सॉल्व्ह, आधी सॉल्व्ह केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की याचा हायब्रिडायझेशन काय येते? DsP2, आणि DsP2 येते म्हणजे हा कसा आहे? स्क्वेअर प्लेनर. कसा आहे हा? स्क्वेअर प्लेनर. आधी सॉल्व्ह केलेला आहे आपण. ओके, नंतर हे सर्वात महत्वाचं आहे, अनपेड इलेक्ट्रॉन किती येतात? 0. मग अनपेड इलेक्ट्रॉन 0 येतात म्हणजे हा काय येते? डायमॅग्नेटिक. पहा मग आता कुठं आहे स्क्वेअर प्लेनर आणि डायमॅग्नेटिक. कधी आलता? 2022 मध्ये आहे ना, MST CET 2022. सेम क्वेश्चन 21 ला आला होता, फक्त आता स्ट्रक्चर डायरेक्ट दिलं होतं. म्हणजे 21 मध्ये स्ट्रक्चर दिलं आणि 22 मध्ये नाव दिलं. क्वेश्चन तोच रिपीट झाला क्वेश्चन, आणि याचं उत्तर माहित आहे आपल्याला, डायमॅग्नेटिक आणि स्क्वेअर प्लेनर. डायमॅग्नेटिक आणि स्क्वेअर प्लेनर. करा सो. सिक्स. सांगा. क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही आहे ना, काही सॉल्व्ह नाही करा. तरी आपण काय करू, नावावरून फॉर्म्युला तर बनवून घेऊ, एकदा रिव्हिजन होऊन जाते आपली. काय म्हणत आहे? हाऊ मेनी हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोबाल्ट आयन आर इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ. आपल्याला पाहिजेत हायब्रिड ऑर्बिटल, आणि हायब्रिड ऑर्बिटल किती असतात? जेवढे लिगंड असतात. बस एवढं जर माहित असलं झाला प्रश्न सॉल्व्ह आहे ना. आणि काय दिलं आपल्याला? हेक्सा अमीन. कोबाल्ट, कोबाल्ट म्हणजे CO, अमीन म्हणजे NH3, हेक्सा म्हणजे 6 वेळा. ठीक आहे,
क्लोराईड आहे, ब्रॅकेट आहे, हा मग ब्रॅकेट दिला आणि ब्रॅकेटच्या नंतर क्लोराईड आहे म्हणजे क्लोराईड बाहेर येणार. तर पहिले फॉर्म्युला क्लिअर करा. फॉर्म्युला करेक्ट आहे का हा? नाही आहे. ठीक आहे, चार्ज पहिले कॅल्क्युलेट करा मग समजेल. तर कोबाल्टवर किती चार्ज आहे दिलाय त्यानं. कोबाल्टसाठी किती दिलाय +3 म्हणजे कोबाल्ट आहे आपला +3 आणि NH3 किती असते 0 म्हणजे ब्रॅकेटवर +3 आहे. मग ब्रॅकेटवर +3 आहे पण Cl तर एकच मायनस आहे ना, तर आपल्याला +3 आहेत तर मायनस बी किती लागतील 3 म्हणजे हा Cl किती वेळा असेल 3 वेळा म्हणजे हा फॉर्म्युला करेक्ट आहे. ओके, मग आता हा फॉर्म्युला झाला तर इथं लिगंड किती आहेत 6 म्हणजे 6 लिगंड आहेत तर 6 इलेक्ट्रॉनच्या पेयर देतील कारण हे मोनोरेंटेड लिगंड आहेत. आणि हे जर 6 इलेक्ट्रॉनच्या पेयर देतील तर 6 ऑर्बिटल लागतील. हायब्रिड ऑर्बिटल किती लागतील आपल्याला 6. समजलं? हायब्रिड ऑर्बिटल किती लागतील 6. करा सो. जमेल? एकदम सिंपल क्वेश्चन आहे त्या टॉपिकचे. याच्यासाठी सॉल्व्ह करायला लागतं. ऐकत असतात कधी कधी सांगितलं की डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट आहे ना, मग चुकते का. स्टार करून हा क्वेश्चन लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन इथं तर सॉल्व्ह करणं तुमच्यासाठी काही कठीण नाहीये. ओके, इथं तुम्ही आन्सर काढू शकता. पण जर समजा याच क्वेश्चन साठी तुम्हाला हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायला सांगितलं, याच क्वेश्चन साठी तुम्हाला जॉमेट्री फाइंड आउट करायला सांगितली तर तुम्ही चुकणार. ठीक आहे, काढून पहा नाही तर सांगा मला काय येतं. जरी त्यानं मॅग्नेटिक मोमेंट विचारलेला आहे तुम्ही मला हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री काढून दाखवा. करा सो. कोणासाठी तरी हा, सगळ्या ऑप्शन साठी नाही. त्याचं उत्तर तसं डी आहे. उत्तर डी आहे आणि डी साठीच काढा. कसं आलं ते सांगतोस मी. करा करा सॉल्व पटकन. सांगा. बघा, तर विचारलं काय त्यानं मॅग्नेटिक मोमेंट 1.73 दिलाय. तर तुमच्या डोक्यात हे आलं पाहिजे की तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट दिलेली आहे म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन काढता येतात. मी शिकवलं जर एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक मोमेंट 1 पॉइंट समथिंग,
दोन अनपेड इलेक्ट्रॉन असले तर मॅग्नेटिक मोमेंट 2 पॉईंट समथिंग असं सांगेल ना. मग इथं अनपेड इलेक्ट्रॉन एक येणार कारण मॅग्नेटिक मोमेंट 1 पॉईंट समथिंग आहे ना. तर इथं अनपेड इलेक्ट्रॉन एक आहे. तर तुम्हाला चेक करणं आहे याच्यापैकी कोणाजवळ अनपेड इलेक्ट्रॉन एक आहे ना. तर कोणाजवळ आहे डी जवळ. हे तर डायरेक्ट तुम्ही इझिली काढू शकता आहे ना. मग तुम्ही हायब्रिडायझेशन काढसाल, तुम्ही जॉमेट्री काढसाल आहे ना. तर ते मी काढून दाखवतो काय आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला CuNH3 CuNH3/4 आणि त्याच्यावरती काय दिलं आहे तुम्हाला 2+. ओके. मग आता काय होईल सांगा. सगळ्यात पहिलं काम काय आहे ऑक्सिडेशन स्टेट. मग ऑक्सिडेशन स्टेट आहे तर कॉपरची X आणि NH3 ची 0 म्हणजे याच्यावर चार्जेस नाही आहे. म्हणजे हा 2+ कोणाचा आहे कॉपरचा. म्हणजे X ची किंमत किती आहे इथं +2. X ची किंमत किती आहे +2. समजलं का. अरे समजलं का. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोण आहे सेंटरला कॉपर. मग कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असेल आर्गॉन 3d4s आणि हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा लागते की कॉपर हे एक्सेप्शन आहे. अरे कॉपर एक्सेप्शन आहे ना. कॉपर एक्सेप्शन आहे म्हणजे कॉपरच्या 3d मध्ये 10 असतात आणि 4s मध्ये 1 असते. एक्सेप्शन आहे ना. तर 18 आणि 10 28 आणि 1 29. आता काय करावं लागते आपल्याला कॉपर काय पाहिजे. आपल्याला पाहिजे कॉपर 2+. काय पाहिजे कॉपर 2+. मग 2 इलेक्ट्रॉन काढून टाका. सांगा काय होईल 3d नंतर 4s. 2 इलेक्ट्रॉन जर काढले तर इथं 0. एक इथून काढणार एक इथून काढणार. इथं किती राहतील 9. इथं किती राहतील 9. आता डी ऑर्बिटल जर तुम्ही बघितले तर डी ऑर्बिटल किती असतात 5. आता याच्यात जर मी इलेक्ट्रॉन भरले इलेक्ट्रॉन किती आहेत 9. पहिले कसे भरणार सिंगल 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 सिंगल. किती झाले 5 6 7 8 9 10. सॉरी 9च आहेत ना 9. ओके. मग आता आपल्याला कोण दिलाय रे याच्यात NH3. NH3 काय आहे NH3 इज कोणता आहे स्ट्रॉंग फील्ड लिगंड. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगंड असल्या पेअरिंग होत असते. पण पेअरिंग करायला मागे जागा आहे का. अरे मागे पेअर होऊ शकते का कारण ऑलरेडी मागे 4 पेअर आहेत आणि हा मागे जाऊन पेअर करू शकत नाही. म्हणजे पेअरिंग होईल का नाही. मग आता 4s नंतर तुम्हाला माहिती असेल तर 4p पण असते. अरे 4s नंतर 4p पण असते जो कसा आहे रिकामा. s ऑर्बिटल 1 आणि p ऑर्बिटल 3 असा आहे. तर आता हा NH3 स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे. आता जर तुम्ही VBT चा वापर करसाल तर VBT काय सांगते इकडे तर काही अवेलेबल नाही आहे. त्यामुळे हायब्रिडायझेशन काय असेल 4 डब्बे पाहिजेत. तर इकडला डब्बा अवेलेबल आहे का नाही. मग 1 S 3 P काय काढसाल sp3. पण एक्सपेरिमेंटली असं दिसलं नाही आहे ना. हे sp3 होतं का नाही. हे dsp2 होतं. मग झालं काय NH3 स्ट्रॉंग फील्ड लिगंडच्या प्रेझेन्स मध्ये हा इलेक्ट्रॉन मागे जाऊ नाही शकत तर हा इकडे पुढे चालला जाते. ठीक आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे याच्या प्रेझेन्स मध्ये हा इथं न जाता आता मागे जागा नाहीये त्याला जायला. तो कुठं शिफ्ट होते पुढे शिफ्ट होते. आणि तो जर पुढे शिफ्ट झाला तर कसं दिसेल आता पहा. तो जो Cu2+ आहे इथं 3d मध्ये राहतील 3d 4s 4p. ओके. आता डी ऑर्बिटल 1 2 3 4 5 s ऑर्बिटल 1 आणि p ऑर्बिटल 3. ठीक आहे. आता काय होते बघा इकडे लक्ष द्या. याच्यात 9 इलेक्ट्रॉन होते इथं 8च राहिले. 1 इलेक्ट्रॉन याच्यात गेला आणि इथं 8 राहिले तर इथं अशा 4 पेअर आहेत है ना. अशा 4 पेअर आहेत आणि हा इलेक्ट्रॉन इकडे गेला. ओके. आणि आता हायब्रिडायझेशन जर बघितलं तर 1 D आणि 1 S आणि 2 P म्हणजे कोणता हायब्रिडायझेशन आहे dsp2. आणि dsp2 आहे म्हणजे काय आहे रे स्क्वेअर प्लेनर. काय आहे स्क्वेअर प्लेनर. आणि n किती आहे अनपेड इलेक्ट्रॉन 1. अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणजे हा काय आहे पॅरामॅग्नेटिक. काय आहे पॅरामॅग्नेटिक. आणि इथं अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहे तर मॅग्नेटिक मोमेंट म्यूचा फॉर्म्युला काय असते n+2 हाच असते ना. म्यूचा फॉर्म्युला n+2. तर इथं काय येणार 1 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 3 म्हणजे 1.732 बोहर मॅग्नेटॉन आले 1.732.
बरोबर आहे का? चुकलं असतं ना जर हायब्रिडायझेशन विचारलं असतं तर, आहे ना. तर असे काही क्वेश्चन्स असतात. लक्षात ठेवा, व्हीबीटी फेल झालं नाही इथं, कारण व्हीबीटी नुसार तर sp3 यायला पाहिजे होतं, पण ऍक्च्युअलमध्ये NH3 स्ट्रॉंग फील्ड लिगंड असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट होते, मागे जाऊ नाही शकत, आणि हायब्रिडायझेशन काय होणार, DsP2, आणि जॉमेट्री कोणती असेल, स्क्वेअर प्लेनर. कोणता आन्सर करेक्ट आहे, डी. तर इथं आपली व्हीबीटी संपली. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत CFT. ओके, क्रिस्टल फील्ड थिअरी.